भर उन्हातून आल्यावर आपण किंवा आपल्या घरातली मुले थेट फ्रीज उघडून अतिशय थंड पाण्याची बाटली तोंडाला लावतात का? हो, बऱ्याच घरांमध्ये हेच चित्र दिसतं. किंवा घामाने डबडबलेले असताना थेट एसीचे तापमान 16 ठेवून त्यासमोर उभे राहतात का? जर याचे उत्तर हो असेल तर आपण नकळतपणे स्वतःच्या आणि मुलांच्या शरीराला एक असा भयंकर शॉक देत आहोत, जो म्हणजे थेट आजारपणाला आमंत्रण देतो. नक्कीच, आणि हे खूप धोकादायक आहे. नमस्कार श्रोते हो, आजच्या या नवीन सखोल चर्चेत म्हणजेच आपल्या डीप डाईव्हमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. बाहेर नजर टाकली तर कडक ऊन आहे, नुकत्याच संपलेल्या परीक्षा आणि मुलांची अभ्यासाच्या टेन्शनमधून झालेली सुटका असे एकूण वातावरण आहे. अगदी खरंय. सगळीकडे फक्त मज्जा आणि मस्ती सुरू असते. हो ना, आता सगळीकडे फक्त दिवसभर खेळण्याचे बेत आखले जात आहेत. पण हे सर्व सुरू असताना आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो कदाचित श्रोत्यांना थोडा आश्चर्यचकित करेल. आपण आज उन्हाळ्यातील गुड मॅनर्सबद्दल बोलणार आहोत. म्हणजे उन्हाळ्याचे शिष्टाचार. बरोबर. सामान्यतः गुड मॅनर्स म्हटले की आपल्याला सॉरी किंवा थँक्यू म्हणणे किंवा पाहुणे आल्यावर शांत बसणे हेच डोळ्यांसमोर येते. पण उन्हाळ्याच्या सुट्टीत आणि आरोग्याच्या बाबतीत या गुड मॅनर्सचा नेमका काय संबंध आहे, हाच कुतूहलाचा विषय आज आपण उलगडणार आहोत. हा विषय आजच्या घडीला अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण आज आपण एका पालक सल्लागाराच्या भूमिकेतून याकडे पाहणार आहोत. गुड मॅनर्सची व्याख्या फक्त समाजातील शिष्टाचार पाळण्यापुरती मर्यादित नाहीये. अच्छा, मग यात आणखी काय येतं? जेव्हा आपण उन्हाळ्याचा विचार करतो तेव्हा स्वतःच्या शरीराची काळजी घेणे, सुरक्षित राहणे आणि पालकांनी सांगितलेले आरोग्याचे नियम पाळणे हे देखील गुड मॅनर्सच आहेत. म्हणजे स्वतःची काळजी घेणं हे सुद्धा मॅनर्स आहेत? अगदी बरोबर. आपण जर याचा थोडा व्यापक विचार केला तर सुट्टीचा खरा आनंद तेव्हाच घेता येतो जेव्हा शरीर तंदुरुस्त असते. त्यामुळे या उन्हाळ्याचे एक साधे पण अतिशय प्रभावी सूत्र असलं पाहिजे, आणि ते सूत्र म्हणजे क्षणभंगूर मजेचा नको त्रास. क्षणभंगूर मजेचा नको त्रास. क्या बात आहे. हो, म्हणजे थोड्या वेळाच्या आनंदासाठी आपण शरीराचे दीर्घकालीन नुकसान करून घेता कामा नये, हे आपल्याला मुलांना समजून सांगायचे आहे. हे क्षणभंगूर मजेचा नको त्रास हे वाक्य ऐकायला खूप छान वाटते. पण आपण वास्तववादी दृष्टिकोनातून विचार करूया. मुलांना हे समजावून सांगणे काही सोपे नसते. हो, ते तर एक मोठं टास्कच असतं पालकांसाठी. कारण त्यांच्यासाठी सुट्टी म्हणजे कोणतीही बंधनं नसणे, हवे तेव्हा खेळणे. अशा वेळी त्यांना हे नियम कसे सांगायचे, म्हणजे ते ऐकतीलच याची काय शाश्वती? म्हणूनच आपण थेट सिद्धांतांवर किंवा जड वैद्यकीय भाषेवर न बोलता एका साध्या उदाहरणातून याची सुरुवात करूया. आपण 2 मित्रांची गोष्ट पाहूया. समजा समजूतदार सोहम आणि घाई गडबडीचा राज असे 2 मित्र आहेत. हां, समजूतदार सोहम आणि घाई गडबडीचा राज. आता सुट्टी लागल्यावर घाई गडबडीच्या राजला वाटले की आता पूर्ण दिवस फक्त खेळायचे. त्याचे पालक त्याला सांगायचे की उन्हात जाऊ नकोस, पण राजने ते कधीच ऐकले नाही. तो भर दुपारी 2 वाजता जेव्हा ऊन सर्वात जास्त असते तेव्हा क्रिकेट खेळायला बाहेर पडायचा. बापरे, दुपारी 2 वाजता? हो, आणि टोपी किंवा गॉगलचा तर पत्ताच नसायचा त्याच्याकडे. दुपारी 2 वाजताचं ऊन म्हणजे अक्षरशः आग ओकत असते. पण मला एक सांगा, मुलांना त्यावेळेतच बाहेर का पडावेसे वाटते? त्यांना ऊन लागत नाही का? लागतं ना, पण कारण मुलांमध्ये इम्पल्स कंट्रोल किंवा तात्काळ मिळणाऱ्या आनंदावर नियंत्रण ठेवणारा मेंदूचा भाग पूर्ण विकसित झालेला नसतो. त्यांना आत्ता मज्जा करायची असते, पुढच्या परिणामांचा ते विचार करत नाहीत. अच्छा, म्हणजे त्यांना फक्त आत्ताचा आनंद दिसतो. अगदी तेच. आणि राजच्या बाबतीत तेच झाले. उन्हातून लाल बुंद होऊन तो घरात यायचा आणि थेट फ्रीजमधले अतिशय थंडगार पाणी प्यायचा किंवा बर्फ खायचा. हे तर खूपच धोकादायक आहे. हो, दुसरीकडे जो आपला सोहम होता ना, तो थोडा वेगळा विचार करायचा. सोहम दुपारी कडक उन्हात बाहेर जाण्याऐवजी घरातच कॅरम खेळायचा, चित्रकला करायचा. इंडोर गेम्स. बरोबर. आणि जेव्हा संध्याकाळी ऊन कमी व्हायचे तेव्हाच तो मैदानावर खेळायला जायचा. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो बाहेरून खेळून आल्यावर लगेच थंड पाणी न पिता थोडा वेळ शांत बसायचा. आणि मग पाणी प्यायचा? हो, आणि तेही माठातले सामान्य तापमानाचे पाणी प्यायचा, फ्रीजमधले नाही. आणि या 2 वेगळ्या जीवनशैलींचा परिणाम काय झाला हे सांगायला कोण्या मोठ्या तज्ज्ञाची गरज नाहीये. घाई गडबडीचा राज नक्कीच आजारी पडला असणार. अगदी तंतोतंत. अवघ्या 2च दिवसांत राजला हीट स्ट्रोक म्हणजे उन्हाचा फटका बसला. लगेच थंड पाणी प्यायल्यामुळे घसा खराब झाला आणि त्याला कडकडीत ताप आला. अरे रे, मग सुट्टीचं काय झालं?
तेच तर. पुढचे 15-20 दिवस घरातच कडू औषधे खाण्यात वाया गेले. दुसरीकडे सोहमने मात्र संपूर्ण 2 महिने सुट्टीचा मनसोक्त आनंद लुटला. पण मला इथे थोडं थांबवायचं आहे. ही गोष्ट ऐकायला अगदी शाळेतल्या नैतिक मूल्यांच्या धड्यासारखी वाटते. पण जेव्हा आपण खऱ्या आयुष्यात येतो तेव्हा मुलांना राजसारखी घाई गडबड करायला जास्त आवडते. हो, ते साहजिक आहे. त्यांना वाटतं की नियम पाळले तर मजा कमी होईल. आपण त्यांना सोहमसारखे स्मार्ट कसे बनवायचे यासाठी कोणते वैज्ञानिक आणि व्यावहारिक नियम आहेत जे आपण त्यांना सोप्या भाषेत सांगू शकतो? नक्कीच. आपण त्या नियमांकडे वळूया. पहिला नियम वेळेच्या नियोजनाशी जोडलेला आहे. म्हणजे दुपारी 12 ते संध्याकाळी 5 या वेळेत फक्त घरातले खेळ. 12 ते 5 घरातच राहायचं? हो, कारण या वेळेत सूर्याची अतिनील किरणं, ज्याला आपण UV रेज म्हणतो, ती अतिशय प्रखर असतात. वातावरणातील तापमान आणि हीट इंडेक्स सर्वोच्च पातळीवर असतो. त्यामुळे डिहायड्रेशनचा धोका जास्त असतो. बरोबर. अगदी बरोबर. अशा वेळी शरीरातील पाण्याचं प्रमाण वेगाने कमी होते. त्यामुळे पालकांनी या वेळेत मुलांना फक्त इनडोअर गेम्स खेळायला दिले पाहिजेत. पण 12 ते 5 हीच ती वेळ असते जेव्हा मुलांना शाळेची सवय नसते आणि त्यांच्याकडे भरपूर रिकामा वेळ असतो. चला संध्याकाळी खेळून मुले घरात आली तर पुढचा टप्पा काय? कारण आजकाल बहुतांश घरांमध्ये AC किंवा कूलर असतो. हो, आणि तिथेच मोठी चूक होते. म्हणजे उन्हातून आल्यावर थेट त्या थंड हवेत जाण्याचा मोह कोणालाही आवरत नाही ना. आणि तिथेच आपला दुसरा आणि सर्वात गंभीर नियम येतो, शरीराचे तापमान सांभाळण्याचा नियम. उन्हातून घरात आल्यावर थेट ACच्या थंड खोलीत जाणं हा शरीरासाठी एक भयंकर मोठा धक्का असतो. म्हणजे शॉक बसतो शरीराला. हो, यामागील विज्ञान समजून घेणं गरजेचं आहे. आपल्याला मिळालेल्या माहितीत एक अचूक उदाहरण दिलं आहे, गरम तव्याचे. तुम्ही कधी गरम तव्यावर पाण्याचे थेंब शिंपडले आहेत का? हो, म्हणजे छर्र असा आवाज येतो आणि पाणी लगेच वाफ होऊन उडून जाते. तवा तो अचानक आलेला थंडपणाचा धक्का सहन करू शकत नाही. अगदी तेच. आपल्या शरीरातही एक प्रकारचा थर्मोस्टॅट असतो. जेव्हा तुम्ही कडक उन्हात असता तेव्हा शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी तुमच्या रक्तवाहिन्या प्रसरण पावतात, म्हणजे डायलेट होतात, जेणेकरून घामावाटे उष्णता बाहेर टाकता येईल. अच्छा, म्हणजे घाम येणं ही एक कूलिंग सिस्टम आहे ना शरीराची. अगदी बरोबर. पण तुम्ही अचानक ACच्या थंड हवेत किंवा कूलरसमोर जाता तेव्हा ह्या रक्तवाहिन्या अचानक आकुंचन पावतात. त्याला कॉन्स्ट्रिक्ट होणे म्हणतात. अरे बापरे. या व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शनमुळे शरीरातली उष्णता बाहेर पडण्याऐवजी आतच कोंडली जाते. यामुळे हृदयावर ताण येतो आणि रोगप्रतिकारक शक्तीला मोठा धक्का बसतो. म्हणजे जो घाम बाहेर पडायला हवा होता तो आतच राहतो. मग यावर उपाय काय? घरात आल्यावर आधी साधा पंखा लावावा, 2-3 मिनिटे शरीराला नैसर्गिकरित्या नॉर्मल तापमानावर येऊ द्यावं आणि मगच AC लावावा. हे रक्तवाहिन्यांचे आकुंचन आणि उष्णता कोंडली जाणे हे विज्ञान खरोखरच डोळे उघडणार आहे. मला इथे माझी एक उपमा द्यायची आहे. हो, नक्की सांगा. हे अगदी आपल्या गाडीच्या इंजिनसारखे आहे. जेव्हा गाडी खूप वेळ चालून इंजिन गरम झालेलं असते तेव्हा त्यावर आपण थेट बर्फाचं पाणी ओतत नाही. आपण गाडी थांबवतो, इंजिन बंद करतो आणि त्याला नैसर्गिकरित्या हवेने थोडे थंड होऊ देतो. अगदी बरोबर. थेट पाणी ओतले तर इंजिन क्रॅक होण्याची शक्यता असते. आपले शरीरही तसेच आहे ना, त्यालाही त्याचे तापमान संतुलित करण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागतो. ही उपमा अतिशय चपखल आहे. शरीराला यंत्राप्रमाणेच एका कूल डाऊन पिरियडची गरज असते. हे झाले शरीराला बाहेरून थंड ठेवण्याबद्दल. पण शरीराला आतून थंड ठेवण्याचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा उन्हाळा म्हटला की मुलांच्या डोळ्यांसमोर आधी आईस्क्रीम, बर्फाचे गोळे आणि कोल्ड्रिंक्स येतात. हो, ते तर सगळ्यांचंच आवडतं असतं. कडक उन्हातून आल्यावर थंडगार पाणी प्यायल्याशिवाय तहान शमल्यासारखी वाटतच नाही. मग साधं पाणी पिऊन कसं भागणार? हा एक अतिशय सामान्य गैरसमज आहे की थंड पाण्याने किंवा आईस्क्रीमने तहान भागते. इथे आपला तिसरा नियम लागू होतो, क्षणभंगूर मज्जा विरुद्ध खरी ऊर्जा. म्हणजे आईस्क्रीम ही फक्त क्षणभंगूर मज्जा आहे. अगदी. जेव्हा तुम्ही अति थंड पाणी पिता किंवा आईस्क्रीम खाता तेव्हा पोटातील तापमान अचानक खाली जाते. ते तापमान पुन्हा पूर्ववत करण्यासाठी शरीराला अतिरिक्त ऊर्जा खर्च करावी लागते. अच्छा, म्हणजे शरीराला डबल काम करावं लागतं. हो, यामुळे तात्पुरते थंड वाटले तरी थोड्या वेळाने जास्त घाम येतो आणि जास्त तहान लागते. शिवाय कोल्ड्रिंक्समध्ये असलेली प्रचंड साखर शरीराला अधिक डिहायड्रेट करते. म्हणजे जे थंड वाटतंय ते प्रत्यक्षात शरीराला आतून जास्त गरम करत आहे. अगदी बरोबर. आणि म्हणूनच शरीराला खऱ्या अर्थाने ऊर्जा देणारी पेय म्हणजे आपली घरची सरबते. जसं की लिंबू सरबत? हो,
लिंबू पाणी, कोकम सरबत, उसाचा रस किंवा ताक. घामावाटे जे इलेक्ट्रोलाइट्स आणि क्षार शरीराबाहेर पडतात ते भरून काढण्याचे काम ही नैसर्गिक पेय करतात. पालकांनी कोल्ड्रिंक्सऐवजी मुलांना याचीच सवय लावली पाहिजे. नक्कीच. आहाराबद्दल बोलत असताना उन्हाळ्यातील सर्वात महत्त्वाच्या गोष्टीला आपण विसरून चालणार नाही. आंबे. आहाहा, आंबे म्हटले की तोंडाला पाणी सुटतं. हो ना, पण आंबे खाण्याचेही काही गुड मॅनर्स आहेत असे आपल्या चर्चेच्या मुद्द्यांमध्ये नमूद केले आहे. आंबे थेट न खाता आधी पाण्यात बुडवून ठेवावेत. फळे धुवून खाणे हे तर आपल्याला माहीत असते, पण ती आधी पाण्यात बुडवून ठेवणे यात स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून नेमका काय फरक आहे? हा खूप वैज्ञानिक मुद्दा आहे. हे बघा, फळे फक्त नळाखाली धुतली तर फक्त वरची धूळ आणि काही प्रमाणात रसायने निघून जातात. पण आंबे पाण्यात किमान अर्धा ते 1 तास बुडवून ठेवण्यामागे एक विशिष्ट रसायनशास्त्र आहे. आंब्यांच्या सालीमध्ये आणि देठाजवळ फायटिक ॲसिड नावाचे रसायन असते. फायटिक ॲसिड. हो, हे फायटिक ॲसिड शरीरात गेले तर ते इतर पोषक तत्वांचे शोषण रोखते आणि शरीरात प्रचंड उष्णता निर्माण करते. ज्याला आपण आयुर्वेदात फळांची उष्ण प्रवृत्ती म्हणतो, ती या फायटिक ॲसिडमुळे असते. अच्छा, म्हणजे आंबे खाल्ल्यावर उष्णता होते ती यामुळे. अगदी बरोबर. जेव्हा आपण आंबे पाण्यात बुडवून ठेवतो तेव्हा हे फायटिक ॲसिड पाण्यात विरघळून बाहेर पडते. याला लीचिंग प्रोसेस म्हणतात. अरे वा, म्हणजे आपली आजी जेव्हा सांगायची की आंबे आधी पाण्यात बुडवून ठेव, तेव्हा त्यामागे फक्त धूळ काढणे हा उद्देश नव्हता, तर थेट रसायनशास्त्र होते. हो, जुन्या लोकांच्या सवयीमागे खूप विज्ञान असायचं. यामुळेच मग आंबे खाल्ल्यावर अंगावर उष्णतेचे फोड येत नाहीत किंवा पोट बिघडत नाही. होय, आणि हीच ती गुड मॅनर्सची सवय आहे जी आपण सगळ्यांनी पाळायला हवी. पण इथे एक मोठा व्यावहारिक प्रश्न उभा राहतो. हे फायटिक ॲसिड, रक्तवाहिन्यांचा आकुंचन, हे सगळं विज्ञान आपण प्रौढ लोक समजू शकतो. बरोबर आहे. पण हे नियम मुलांना पाळायला लावणे हे पालकांसाठी खूप मोठं आव्हान असतं. जर मी माझ्या 8 वर्षांच्या मुलाला म्हटलं की अरे थंड पाणी पिऊ नको, तुझं व्हॅसोकन्स्ट्रिक्शन होईल, तर तो माझ्याकडे वेड्यासारखा बघेल. अगदीच. मुलं असं काहीच ऐकून घेत नाहीत. मुले सतत उन्हात जाऊ नको, थंड पाणी पिऊ नको हे ऐकून चिडचिड करतात. मग अशा वेळी पालकांनी काय करावे? इथेच पालकांसाठीचा खास मनोवैज्ञानिक सल्ला कामी येतो. मुलांशी संवाद साधताना पालकांनी नुसते नाही म्हणणे टाळायला हवे. मुले मुळातच थोडी बंडखोर प्रवृत्तीची असतात. हो, त्यांना जे नको करू म्हटलं तेच आधी करायचं असतं. हो ना. तुम्ही एखाद्या गोष्टीला नाही म्हटले की ती गोष्ट करण्याची त्यांची इच्छा अधिक प्रबळ होते. त्याऐवजी पालकांनी का हे समजावून सांगावे, आणि तेही अशा भाषेत जी मुलांना समजेल आणि त्यांच्या फायद्याची वाटेल. याचं एखादं अचूक उदाहरण देता येईल का? समजा मूल फ्रीजमधल्या बर्फाचं पाणी प्यायला धावत आहे, अशा वेळी काय बोलावे? रागावून पाणी पिऊ नको असे ओरडण्यापेक्षा तुम्ही त्यांना त्यांच्या आवडत्या गोष्टीचा संदर्भ देऊन समजावू शकता. म्हणजे कसं? तुम्ही म्हणू शकता, अरे जर तू आता हे बर्फाचं पाणी प्यायलास तर तुझ्या घशातल्या पेशींना धक्का बसेल आणि घसा दुखायला लागेल. घसा दुखला की मग तुलाच संध्याकाळी तुझ्या मित्रांसोबत तो नवीन खेळ खेळायला बाहेर जाता येणार नाही. तुझीच मज्जा खराब होईल. अरे हे तर एकदम परफेक्ट लॉजिक आहे. हो, मुलांसाठी त्यांचे खेळणे आणि त्यांचे मित्र खूप महत्वाचे असतात. जेव्हा तुम्ही या नियमाचा संबंध त्यांच्या मजेत येणाऱ्या अडथळ्याशी जोडता तेव्हा ते लॉजिक त्यांना लगेच पटतं. म्हणजे आपण त्यांना अप्रत्यक्षपणे हे सांगत आहोत की घशातले जे स्थानिक संरक्षक पेशींचं कवच असतं ते थंड पाण्याने सुन्न होते आणि तिथे बॅक्टेरिया वाढतात. पण हे सांगताना आपण त्यांच्याच खेळ बुडण्याच्या भीतीचा वापर करत आहोत. हो, अगदी खुबीने हे सांगायचं असतं. म्हणजे पालकांचे सर्वात मोठे अस्त्र हे ओरडणे नसून तुझाच खेळ कसा बुडेल हे लॉजिक मुलांना समजावून सांगणे आहे. अगदी बरोबर. आणि यात आणखी एक अतिशय कळीचा मुद्दा आहे, तो म्हणजे अनुकरण. अनुकरण? हो, मुले तुमचे शब्द कमी ऐकतात आणि तुमचे वर्तन जास्त पाहतात. जर वडील स्वतः बाहेरून आल्यावर थेट एसी लावून सोफ्यावर बसत असतील किंवा आई स्वतः फ्रीजमधले थंडगार पाणी पित असेल तर मुले कधीच तुमचे नियम पाळणार नाहीत. हो, मुलं लगेच म्हणतात की तुम्ही पण तर तेच करताय. एक्झॅक्टली. पालकांनी स्वतः या सवयी पाळायला हव्यात. मुले मोठी माणसे जे करतात तेच शिकतात. याचाच अर्थ गुड मॅनर्सची सुरुवात स्वतःपासून होते. आजच्या या सखोल चर्चेत आपण खूप महत्त्वाचे पैलू उलगडले आहेत. आपण फक्त काय करायचे हे नाही पाहिले, तर त्यामागचं जीवशास्त्र आणि मानसशास्त्रही समजून घेतले.
हो, खूपच रंजक चर्चा होती ही. चला तर मग जाता जाता आजच्या चर्चेतील मुख्य मुद्द्यांची आपण थोडक्यात उजळणी करूया. नक्कीच. पहिला मुद्दा, दुपारी 12 ते 5 या वेळेत तीव्र अतिनील किरणांपासून वाचण्यासाठी घरात राहणे. दुसरा मुद्दा, दुसरा मुद्दा होता गरम इंजिनासारखे किंवा तव्यासारखे शरीराला धक्का न देणे. बाहेरून आल्यावर रक्तवाहिन्यांचे आकुंचन टाळण्यासाठी आधी शरीराचे तापमान सामान्य होऊ देणे आणि मगच एसी वापरणे. आणि तिसरा मुद्दा होता आहाराचा. क्षणभंगूर मजेपेक्षा खऱ्या ऊर्जेला महत्त्व देणे. शरीराला आतून जास्त गरम करणाऱ्या थंड पाण्याऐवजी इलेक्ट्रोलाइट्स देणारी घरगुती सरबते पिणे. आणि आंब्यांमधील फायटिक ॲसिड काढण्यासाठी ते पाण्यात बुडवून ठेवणे. अगदी बरोबर. आणि शेवटचा मनोवैज्ञानिक मुद्दा, मुलांना नुसते नाही न म्हणता त्यांच्याच फायद्याचे कारण सांगून नियम समजावणे आणि स्वतः त्यांच्यासमोर एक आदर्श ठेवणे. क्या बात आहे. या सर्वांचा उद्देश तोच आहे, क्षणभंगूर मजेचा नको त्रास. अगदी स्पष्ट. आजची ही चर्चा ऐकल्यानंतर हे नक्कीच जाणवते की उन्हाळ्यातील हे गुड मॅनर्स फक्त एका ऋतूपुरते मर्यादित नाहीत, तर हा स्वतःला सुरक्षित ठेवण्याचा एक शहाणापणा आहे. होय, आयुष्यभर उपयोगी पडेल असा शहाणापणा. पण ही चर्चा संपवताना सर्व श्रोत्यांसमोर मला एक नवीन आणि विचार करायला लावणारा प्रश्न ठेवायचा आहे. आज आपण उन्हाळ्यातील गुड मॅनर्सबद्दल बोललो, ज्याचा मुख्य हेतू आरोग्याचे रक्षण करून मज्जा करणे हा होता. मग असा विचार करा की आपण हे ऋतुमानानुसार किंवा परिस्थितीनुसार बदलणारे मॅनर्स आयुष्याच्या इतर भागातही लागू करू शकतो का? म्हणजे कसे? उदाहरणादाखल, परीक्षेच्या काळात अभ्यासाचा ताण न घेण्याचे आणि पुरेशी झोप घेण्याचे गुड मॅनर्स. किंवा हिवाळ्यात जेव्हा मुले थंडीमुळे घरातच जास्त वेळ असतात तेव्हा टीव्ही आणि मोबाईलचा स्क्रीन टाईम कमी करण्याचे गुड मॅनर्स. हा खूपच सखोल विचार आहे. नियम केवळ दुसऱ्यांना दाखवण्यासाठी नसून स्वतःचं आयुष्य अधिक सुखकर करण्यासाठी असतात. या दृष्टिकोनातून सर्वांनी यावर नक्की विचार करूया. श्रोते हो, याच विचारासोबत आपण आजची ही सखोल चर्चा इथेच थांबूया. सर्व पालकांना आणि मुलांना सुरक्षित, निरोगी आणि अतिशय आनंदी सुट्टीच्या खूप खूप शुभेच्छा. सर्वांना खूप खूप शुभेच्छा. स्वतःची काळजी घ्या. विज्ञान समजून घ्या आणि मज्जा करा. धन्यवाद.